नालासोपारा में रोशनी अपार्टमेंट का सज्जा गिरा। इमारत खाली कराई गई। नालासोपारा पूर्व के अचोले परिसर में रोशनी अपार्टमेंट इमारत के पहले और दूसरे मंजिल की गैलरी का सज्जा अचानक गिर गया। दूसरे मंजिल का सज्जा पहले मंजिल पर गिरने से दो सज्जे क्षतिग्रस्त होकर नीचे गिर गए। गनीमत रही कि इस हादसे में किसी तरह की जनहानि नहीं हुई। घटना के बाद इमारत में रहने वाले सभी रहवासियों को सुरक्षित बाहर निकालकर पूरी इमारत खाली करा दी गई है। बताया जा रहा है कि इमारत में करीब 55 लोग थे, सभी रहवासी थे। घटना की जानकारी मिलते ही वसई विरार महानगर पालिका, अग्निशमन दल और अचोले पुलिस मौके पर पहुंची और स्थिति का जायजा लिया। आज जवळपास 15 ते 20 वर्ष जुनी इमारत आहे ही आणि ही लोड बेरिंग आहे आणि या परिसरामध्ये तुम्ही बघाल तर सगळ्या बिल्डिंग लोड बेरिंग आहे। इथे जर आज अपघात एवढा मोठा झाला, सकाळी सुमारे 10च्या टायमाला इथे स्लॅब पडला, अपघात झाला। देवाच्या कृपेने कोणाला काही जीवितहानी झाली नाही, परंतु जर अशा परिस्थितीत जर जीवितहानी झाली असती, आज इथली परिस्थिती अशी आहे की इथे ॲम्ब्युलन्ससुद्धा येऊ शकत नाही। चला, या बिल्डिंगी बनल्या, कोणाच्या काळात बनल्या तो विषय नाही आजचा, पण आजची जी दुर्घटना टलली त्याच्यावर आपल्या प्रशासनाने आणि महापालिकेने नीट विचार करून जर सगळ्या लोकांना तुम्ही जर C1च्या नोटिसा देता, कोण ऑडिट करता, ज्या पद्धतीने नोटीस देता त्या पद्धतीने ते खालीसुद्धा केला पाहिजे। काही ठिकाणी असं पण होतं का लोक खाली करत नाही किंवा काय, पण तुम्ही बघितलं असेल की जेव्हा वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये एखादा बिल्डर रिडेव्हलपमेंटची प्रोजेक्ट घेतो तर त्या ठिकाणी ती बिल्डिंग खाली करण्यासाठी पूर्ण यंत्रणा लागतात, त्यांना सतत लोकांना धमक्या दिल्या जातात, दमदाटी केली पाहिजे। पण अशा ठिकाणी तुम्ही का काळजीने तिकडे काही दखल घेत नाही। आज ही परिस्थिती तुम्ही बघाल तर फक्त हीच नाही, जर माझ्या वॉर्डचंच नाही सांगत तर नालासोपारामध्ये तुम्ही जवळपास बघाल तर 60 ते 70% सुमारास आपल्या अनधिकृत बांधकाम आणि या ज्या लोड बेरिंग आहेत, ज्या 20-20 वर्ष जुन्या आहेत, कोणाचे सज्जे पडतात, कोणाचे काय पडतात, पण अशा ठिकाणी कोणीतरी दखल घेतली पाहिजे। मी तुमच्या माध्यमातून प्रशासनालाही विनंती करेन तर आज दुःखद घटना घडल्यानंतर इथे आज गर्दी पडल्या, इथे पोलीस प्रशासन आहे, फायर ब्रिगेड आहे, इतर लोक जमलेले आहेत, पण ती घटना घडायच्या आधीच जर तुम्ही त्यावर काहीतरी उपाय केला तरी परिस्थिती निर्माण होणार नाही। आज सकाळी 10 वाजेच्या आसपास इथं रोशनी अपार्टमेंट म्हणून आचोळेमध्ये एक सोसायटी आहे, तर तिचा दुसऱ्या मजल्यावरचा सज्जा पडला। त्याच्यावरनं जशी माहिती मिळाली त्याच्यावरनं महानगरपालिकेचे अधिकारी अंमलदार, फायर ब्रिगेड असे सर्वजण इथं आले। सर्व आम्ही इमारत खाली करून घेतली आणि सध्या आता धोकादायक असं तिथं वरती कोणी नाही, जीवितहानी काय झालेली नाही, कोणी जखमी झालेलं नाही।